ऑक्टोबर 1689च्या महिन्यातला तो सुरुवातीचा आठवडा होता. सायंकाळची वेळ होती आणि सूर्य अस्ताला जाऊ लागलेला होता. कर्नाटक राज्यातील शिवमोगा जिल्ह्यातल्या कुडली या पवित्र तीर्थक्षेत्राच्या स्थळी नेहमीप्रमाणेच भाविकांची वर्दळ होती. इथल्या श्री भगवान नरसिंहांच्या सुंदर मंदिरामध्ये सायंकाळची संध्यारती उच्चारवात चालू होती. घंटानादाचे स्वर आसमंतात घुमत होते. कुडली हे क्षेत्र म्हणजे तुंगा नदी आणि भद्रा नदी या दोन नद्यांच्या संगमाचं पवित्र ठिकाण. या दोन्ही नद्या इथं एकत्र आल्यानंतर पुढच्या प्रवाहालाच तुंगभद्रा नदी असं म्हणतात. अत्यंत सुंदर, निसर्गरम्य आणि शांत ठिकाण आहे हे कुडली. तीर्थक्षेत्र कुडली म्हणजे पूर्वी हिरण्यकशिपू राजाची राजधानी होतं आणि त्याच्या मुलानंच म्हणजे भक्त प्रल्हादानंच इथं श्री नरसिंह विष्णूंची मूर्तीची स्थापना केली अशी मान्यता आहे. स्वतःला भक्त प्रल्हादांचे वंशज म्हणवणारे आणि श्री नरसिंह भगवानांना स्वतःचं कुलदैवत मानणारे होयसळ साम्राज्याचे राजे हे मूळचे कुडलीच्याच परिसरातले. तुंगा आणि भद्रा या दोन्ही नद्यांचा प्रवाह इथून संतपणे शांतपणे वाहतो. सायंकाळच्या वेळी अनेक भाविकजण या पवित्र संगमावर स्नान संध्या करत होते. नदीकाठच्या झाडांवर दिवसभर चरून परतलेल्या पाखरांचा गलबलाट चाललेला होता. इथंच श्री शंकराचार्यांचा एक मठही आहे, ज्याची स्थापना शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांनी 14व्या शतकात केली आहे. आणि ह्याच मठाच्या परिसरात त्यावेळी स्वराज्याचे 500 मावळे आज मुक्कामाला थांबलेले होते. त्या मावळ्यांच्या केंद्रस्थानी होते 19 वर्षांचे भगवी वस्त्र धारण केलेले एक योगी वेशातले तेजपुंज राजपुरुष आणि त्या पुरुषाच्या अवतीभोवती साधू संन्याशाच्या आणि व्यापाऱ्याच्या वेशातले अनेक मावळे होते. व्यापाऱ्याच्या वेशातल्या मावळ्यांच्या गाठोड्यांमध्ये शस्त्र आणि तलवारी होत्या, तर साधूचा वेश धारण केलेल्यांच्या हातातल्या कुबड्यांमध्ये धारधार गुप्त्या होत्या. गेल्या कित्येक दिवसांची पायपीट आणि धावपळ करून दमलेल्या प्रत्येकाच्या पायांवर सूज चढलेली होती. प्रत्येकाचा चेहरा चिंतेनं काळा ठिक्कर पडलेला होता, कारण त्यांच्या सोबतचा तो 19 वर्षांचा तेजपुंज योगी म्हणजे प्रत्यक्ष मराठ्यांचा छत्रपती होता. स्वराज्याची सर्वात अमूल्य अशी दौलत होती. सप्टेंबर 1689च्या मध्यानंतर पन्हाळ्याच्या वेढ्यामधून छत्रपती राजाराम महाराजांनी निष्ठून जिंजीकडे जाण्यासाठी प्रयाण केलं होतं आणि वाटेत सरसेनापती संताजी घोरपडेंनी पाठवलेली 500 माणसांची कुमकही आपल्या साधन सामग्रीसहित त्यांना येऊन मिळालेली होती. आता अगोदर कर्नाटकातल्या इक्केरी बिदनूरच्या केळादी राज्याची महाराणी चन्नम्मा हिच्या आश्रयाला जायचं होतं आणि नंतर राणी चन्नम्माच्याच मदतीनं पुढं पूर्वेकडे असणाऱ्या तामिळनाडूतल्या जिंजीच्या भक्कम किल्ल्यात आश्रयाला जायचं होतं. पण मित्रांनो, हा प्रवास काही साधा नव्हता. जागोजागी मुघलांच्या चौक्या होत्या. चौताळलेल्या औरंगजेबाचे गुप्तहेर पिसाळलेल्या शिकारी कुत्र्यांसारखे छत्रपती राजाराम महाराजांचा शोध घेत होते. 6 महिन्यांपूर्वीच औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांना कल्पनाही करवणार नाही इतक्या क्रूर पद्धतीनं छळ करून हालहाल करून ठार मारलेलं होतं. 5 लाखांपेक्षाही जास्त मुघल फौज स्वराज्यात रात्रंदिवस धुमाकूळ घालत होती. रायगडाला झुल्फिकार खानाच्या फौजेचा भक्कम वेढा होता आणि रायगडावर महाराणी येसुबाई आणि युवराज शाहूराजे अडकून पडलेले होते. स्वराज्यावर हा फारच बाका प्रसंग होता. मराठ्यांचं स्वराज्य म्हणजे आता फक्त काही वेढा घातलेल्या किल्ल्यांच्या आणि दक्षिणेतल्या जिंजी किल्ल्याच्या आधारानंच शिल्लक होतं. स्वराज्याकडे भौतिक जमीन नव्हती, पण आता महाराष्ट्रातला प्रत्येक जण म्हणजे एक एक किल्ला बनलेला होता. आपल्या छातीचा गडकोट करून प्रत्येक जण आपली अस्मिता टिकवण्यासाठी उभा राहिलेला होता, लढत होता. औरंगजेबाचे अनन्वित अत्याचार, त्याची प्रचंड मोठी फौज आणि त्याचा अगणित खजिना यांपैकी कुणीही मराठ्यांच्या स्वातंत्र्याच्या प्रेरणेला आता घाबरवू शकत नव्हता की त्यांच्या निष्ठेला तडे पाडू शकत नव्हता. आता औरंगजेब केवळ ह्याच ध्यासानं पछाडलेला होता की नवीनच छत्रपती बनलेल्या राजाराम महाराजांना पकडून त्यांनाही त्यांच्या मोठ्या बंधूसारखंच छळछळ करून हालहाल करून ठार मारून टाकायचं
आणि औरंगजेबानं या हेतूनं आपली सर्व शक्ती पणाला लावलेली होती. शेकडो गुप्तहेर रात्रंदिवस राजाराम महाराजांचा शोध घेत होते. कुडलीपासून केळादी राणी चन्नम्माचं राज्य केवळ एकाच मुक्कामावर होतं. त्यामुळं सगळ्यांच्या जीवात आता नवीन जीव आला होता. औरंगजेबाला त्याच्या गुप्तहेरांकडून कळालेलं होतं की राजाराम महाराज आता राणी चन्नम्माच्याच आश्रयाला जाणार. तेव्हा औरंगजेबानं राणी चन्नम्माला एक धमक्यांनी भरलेलं पत्रही पाठवलं होतं. पण राणी चन्नम्मानं ते पत्र सरळ धुडकावून लावलं. मराठ्यांचं स्वराज्य वाचवण्यासाठी आता या कर्नाटकी वाघिणीनं स्वतःचं समृद्ध राज्यही पणाला लावलेलं होतं. तसं ह्या राणी चन्नम्माच्या राजघराण्याचे आणि शिवरायांच्या कुटुंबांचे गेल्या 3 पिढ्यांचे प्रेमाचे सहृदयाचे संबंध होते. राणी चन्नम्माचे सासरे म्हणजे राजा शिवप्पा नायक शहाजीराजांचे जिगरी दोस्त. शहाजीराजांनीच ह्याच शिवप्पा नायकाच्या मदतीनंच विजयनगर साम्राज्याची पुनर्स्थापना करून विजयनगर साम्राज्याचे वारस राया श्रीरंग तिसरे यांना गादीवर बसवण्याचा कट रचलेला होता. पण दुर्दैवानं तो कट फसला आणि नंतर शहाजीराजांनी जिंजीच्या वेढ्यात अडकलेल्या श्रीरंग रायाला गुपचूप बाहेर काढून इक्केरीला शिवप्पा नायकाकडे पोहोचवण्याचं काम केलं होतं. आणि यामुळंच शहाजीराजांना विजापूरच्या आदिलशहाकडून अटकही करण्यात आली होती. यानंतर काही वर्षानंतर जेव्हा आदिलशहानं इक्केरीवर हल्ला करण्याचा शहाजीराजांना आदेश दिला होता तेव्हा शहाजीराजांनी त्याला साफ नकार दिला होता. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी राणीचे पती राजा सोमशेखर नायक यांना खूप मदत केली होती. ज्यावेळी म्हैसूरचे राजे वोडेयार यांनी इक्केरीवर हल्ला केला होता तेव्हा महाराजांनी सैन्य पाठवून इक्केरीची मदत केली होती. राजा सोमशेखर नायक यांच्या मृत्यूनंतर त्याच्या भाऊबंदांनी राणी चन्नम्माला विरोध सुरू केला होता. तेव्हा शिवरायांनी तिथं मदत करून राणीच्या सिंहासनाचा रस्ता सुखरूप बनवलेला होता. नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी केळादी राणी चन्नम्माला खूप मदत केली होती आणि राणीला या सगळ्यांची जाण होती. छत्रपती राजाराम महाराजांसोबत यावेळी संताजी जगताप, रूपाजी भोसले, अंबाजी भोसले, दिवंगत पेशवा मोरोपंत पिंगळेंची 2 मुलं म्हणजे पेशवा निळोपंत मोरेश्वर पिंगळे आणि त्यांचे बंधू बहिरोपंत मोरेश्वर पिंगळे हेही होते. संताजींचे 2 धाकटे बंधू बहिरजी घोरपडे म्हणजे हिंदूराव आणि मालोजी घोरपडे म्हणजे अमीर उल उमराव हेही होते. तसंच चिटणीस खंडोबल्लाळ हाही होता आणि त्यासोबत इतर अनेक मुत्सद्दी सरदार आणि कारभारीही होते. मित्रांनो, इतिहासाची पुनरावृत्ती होत असते असं म्हणतात आणि काही बाबतीत तर 2 घटनांमध्ये आपल्याला विलक्षण साम्य आणि योगायोग आढळतो. आठवा मित्रांनो, शिवरायांची पन्हाळ्यावरून सुटका. सिद्धी जोवरनं पन्हाळ्याला वेढा घातलेला होता. त्यावेळी महाराज 500-600 लोकांसोबत पुढे निसटले तर शिवा काशीद नावाच्या मावळ्यानं महाराजांसारखाच वेश धारण करून स्वतःला अटक करून घेतली. स्वातंत्र्याच्या यज्ञामध्ये स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं. त्यानंतर 300 बादल जेंद्रेंच्या मावळ्यांनी पावनखिंडीत हजारोंच्या फौजेला रोखून धरलं, स्वतःचं बलिदान दिलं. बाजी प्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे आणि धनाजी जाधवरावांचे वडील शंभूसिंग जाधवरावांनी पावनखिंडीमध्ये स्वतःचं बलिदान दिलं पण स्वराज्याच्या धन्याला वाचवलं. आता त्या घटनेत आणि ह्या घटनेत किती साम्य होतं हे तुम्हाला पुढे कळेलच. कर्नाटकातल्या बिदनूर राज्याच्या म्हणजे केळादी राणीच्या प्रदेशाजवळ पोहोचल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता. प्रत्येकाचे चालून चालून पाय थकलेले होते, सुजलेले होते. गेल्या 10-15 दिवसांमध्ये त्यांनी कित्येक मुघल चौक्यांना आणि कित्येक मुघल गुप्तहेरांना चकवा दिला होता. आता समोरची तुंगा नदी ओलांडली की थेट शिवमोगाला जायचं. कुडली ते शिवमोगा हे अंतर जेमतेम 4-5 कोसांचं म्हणजे जवळपास 15 किलोमीटरचं होतं आणि शिवमोगा शहरातच चन्नम्मा राणीनं आपली माणसं राजाराम महाराजांच्या स्वागतासाठी तयार ठेवलेली होती. ती माणसं राजाराम महाराजांना संरक्षणात इक्केरीच्या सुरक्षित किल्ल्यात पोहोचवणार होती. तसा निरोपही अगोदर चन्नम्मा राणीकडे पोहोचला होता. फक्त आजची रात्र सुखरूप पार पाडू दे एवढीच परमेश्वराला सगळ्यांची विनंती होती. इथल्या शंकराचार्यांच्या मठातल्या स्वामींनी या साधू वेशातल्या सगळ्या मावळ्यांच्या जेवणाची अगदी उत्तम सोय केलेली होती. बऱ्याच दिवसांच्या धावपळीनंतर सगळ्यांना आज थोडा निवांतपणा वाटत होता. आणि इकडं
औरंगजेबाच्या दक्ष गुप्तहेरांनी जवळपास 1 आठवड्यापूर्वीच ही खबर आणली होती की राजाराम महाराज बिदनूरच्या केळादी महाराणी चन्नम्माच्या आश्रयाला जाणार आहेत. कुडलीपर्यंत पोहोचण्या अगोदर राजाराम महाराजांना पकडलंच पाहिजे, कारण एकदा का राजाराम महाराज राणीच्या प्रदेशात तुंगा नदी पार करून पोहोचले की त्यांना शोधणं जवळपास अशक्यच होतं. कारण इक्केरीचं केळादी राज्य म्हणजे सह्याद्री सारखंच भयानक दऱ्याखोऱ्यांचं आणि अतिशय दुर्गम प्रदेशाचं राज्य आहे. आणि याशिवाय केळादी राणी चन्नम्माच्या ताब्यात उडुपी, मंगळूर आणि बसरूर अशी महत्वाची समुद्री बंदरही होती. या पराक्रमी लढवय्या वाघीण राणीला पोर्तुगीजही थराथरा कापायचे. त्यामुळेच केळादी राणी चन्नम्मा अगदी समुद्र मार्गेही छत्रपती राजाराम महाराजांना कुठेही पोहोचवू शकत होती. एकदा का छत्रपती राजाराम महाराज इक्केरीच्या घनदाट जंगलांमध्ये आणि दऱ्याखोऱ्यांमध्ये गेले की त्यांना शोधणं जवळपास अशक्यच होतं. त्यामुळं औरंगजेबानं विजापूरचा मुघल सुभेदार अब्दुल खान बाराहा आणि त्याच्या मुलाला म्हणजे हसन खान बाराहाला तातडीनं आदेश पाठवले होते की एका क्षणाचीही विश्रांती न घेता एक उमद घोडेस्वारी पथक घेऊन तुम्ही लगेच कुडलीकडे पोहोचून तिथं नाकेबंदी करा. औरंगजेबाचा आदेश मिळताच अब्दुल खान बाराहा आणि त्याचा मुलगा हसन खान बाराहा यांनी 3-4 हजारांचं उमद घोडदळ घेतलं आणि रात्रंदिवस कुडलीच्या दिशेनं ते वेगाने दौडू लागले होते. यावेळी अब्दुल खान बाराहा आणि हसन खान बाराहानं आपल्या सोबत हजारो रिकामे घोडेही आणले होते आणि ते अधूनमधून घोडे बदलीत दौडत होते की जेणेकरून त्यांचा वेळ वाचेल. योगायोगानं नेमकं ज्या दिवशी सायंकाळी राजाराम महाराज कुडलीला पोहोचले होते त्याच दिवशी दुपारी अब्दुल खान बाराहा तिथून जवळपास 60 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मुघलांच्या सुभानगड आणि जारागड ह्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले होते. मुघलांच्या कुडलीच्या गुप्तहेरांनी ही खबर तडक सुभानगडला पोहोचवली होती की राजाराम महाराज कुडलीला पोहोचले आहेत. ऐन मध्यरात्रीच राजाराम महाराजांवर अचानक छापा घालून त्यांना कैद करायचं अशी योजना आखून अब्दुल खान बाराहा आणि हसन खान बाराहा आपल्या 3-4 हजारांच्या घोडेस्वारांसह सुभानगडवरून सायंकाळीच कुडलीकडे निघाले होते. मध्यरात्रीची वेळ होती. टिपूर चांदणं पडलेलं होतं. भद्रा, तुंगा आणि तुंगभद्रा पात्रातलं पाणी संथपणे वाहत होतं. थकलेले सगळे मावळे शांतपणे झोपेत होते. सर्वत्र गुलाबी थंडी पडलेली होती. जवळच असणाऱ्या नदी पात्रामुळं तिथल्या हवेत जरा जास्तच गारवा होता. मावळ्यांचे 5-6 जण मात्र जागत्या पहाऱ्यावर होते. अंगावर घोंगड्या पांघरून ते आपली करडी नजर सर्वत्र फिरवत टक्क जागेच होते. एवढ्यात त्या पहाऱ्यावरच्या मावळ्यांना दूरवर जळत्या मशालींचे हजारो ठिपके दिसू लागले. घोड्यांच्या टापांचे हलके हलके आवाजही येऊ लागले होते आणि आता ते हजारो जळते ठिपके वेगानं जवळ येत होते आणि आकारानं मोठे मोठे होत होते. केवळ एकाच दिशेने नव्हे तर सगळ्याच बाजूंनी ते हजारो ठिपके दिसत होते. क्षणात मावळ्यांनी तो धोका ओळखला आणि इशारतीच्या खुणा केल्या. लगोलग थकलेले भागलेले मावळे जागे होऊ लागले. साधूच्या वेशातल्या मावळ्यांनी सरकन आपल्या कुबड्यांमधून गुप्त्या उपसल्या. व्यापाऱ्यांच्या वेशातल्या मावळ्यांची गाठोडी सोडली गेली. त्यातून तलवारी काढून मावळ्यांनी आपल्या हातात घेतल्या. त्या गाठोड्यांमधली भाल्यांची टोकदार टोकं हातातल्या काठ्यांना जोडून त्यांचे भाले बनवण्यात आले. सगळेजण सज्ज झाले. प्रसंग मोठा बाका होता. चारही बाजूंनी हजारो शत्रूची पकड आवळत चाललेली होती. शत्रू मोठ्या तयारीचा होता आणि उमद्या दमाचाही होता. झटपट निर्णय घेणं भाग होतं. मावळ्यांची एकूण संख्या 500 जरी असली तरी त्यातले केवळ 300 जणच लढवय्ये होते, तर बाकीचे कारभारी मुत्सद्दी किंवा मदतनीस होते. मग या आणीबाणीच्या प्रसंगी अत्यंत झटपट निर्णय घेतला गेला की बहिर्जी घोरपडे, खंडो बल्लाळ चिटणीस, निळोपंत मोरेश्वर आणि आणखी काही मोजक्या सरदारांनी आपल्या वेड्यामध्ये छत्रपती राजाराम महाराजांना घेऊन तुंगा नदी त्वरेनं पार करायची. तर संताजींचे सर्वात छोटे बंधू अमीर उल उमराव मालोजी राजे घोरपडे यांनी राजाराम महाराजांसारखा वेश धारण करून मागं थांबायचं. तशी मालोजी राजांची अंगचणी राजाराम महाराजांसारखीच होती. अत्यंत पराक्रमी अशा मालोजी घोरपडेंनी औरंगजेबाच्या तंबूवर हल्ला करून तंबूवरचे कळस कापायला मोठी महत्वाची भूमिका निभावलेली होती. तसंच रायगडाच्या पायथ्याशी मालोजींनी महाडजवळ छापा मारून तिथून जुल्फिकार खानाचे हत्तीही पळवून आणले होते. म्हणूनच छत्रपती राजाराम महाराजांनी या भीम पराक्रमाबद्दल मालोजी घोरपडेंना अमीर उल उमराव हा किताब सन्मानानं बहाल केला होता.
त्यावेळी मालोजींना यशवंतराव नावाचा एक 5 वर्षांचा मुलगाही होता आणि यशवंतराव इतर कुटुंबियांसोबत गुत्ती गजेंद्रगड परिसरातल्या त्यांच्या पारंपरिक जहागिरीत होता. लढवय्या 300 मावळ्यांनी शत्रूला थोपवून धरायचं तर न लढणाऱ्यांनी वेषांतर करून तिथून निष्ठून पळून जायचं असं ठरलं होतं. मग ठरल्याप्रमाणे मालोजी राजांनी राजाराम महाराजांचे भरदरी कपडे आपल्या अंगावर चढवले. राजाराम महाराजांची सगळी आभूषणं गाठोड्यांतून काढून आपल्या अंगावर परिधान केली. राजाराम महाराज बहिर्जी घोरपडेंसोबत काही मोजक्या लोकांसोबत तुंगा नदी पार करून शिवमोगा शहराकडे जाण्यासाठी निघाले आणि थोड्याच वेळात शत्रूचे खिंकाळणारे घोडे चारही बाजूंना तिथं पोहोचले आणि त्यांनी त्या 300 मावळ्यांवर प्रचंड मोठा हल्ला केला. कुडलीला मावळे भयंकर त्वेषानं लढले. संगमाचं पवित्र पाणी मावळ्यांच्या रक्तानं लाल लाल झालं. 300 मावळ्यांपैकी 200 जणांनी आपला देह लढता लढता ठेवला. तरीही 300 थकलेल्या दमलेल्या मावळ्यांनी 3-4 हजारांच्या उमद्या फौजेला बराच वेळ कडवी झुंज दिली. त्यांची झुंज पहाटेपर्यंत चालली. शेकडो मुघल सैनिकांचे मावळ्यांनी मुर्दे पाडले. पण अखेर पहाटेपर्यंत मावळ्यांचा जोर कमी पडला, कारण शत्रूची ताकद फारच अफाट होती. आणि मग पहाटेच्या वेळी हे युद्ध संपलं आणि जवळपास 100 जणांना कैद करण्यात आलं. जेव्हा राजाराम महाराजांच्या वेशातल्या मालोजींना कैद करण्यात आलं तेव्हा अब्दुल खान बारहा आणि हसन खान बारहाला मोठा आनंदच झाला होता. त्यांना जणू हर्षवायूच झाला होता. यावेळी जवळपास 100 मावळ्यांना कैदी म्हणून पकडलं गेलं होतं आणि या पकडलेल्या कैद्यांची अगदी वाजत गाजत आनंदानं दिंड काढीत अब्दुल खान बारहा विजापूरकडे निघाला. आपण एक फार मोठी कामगिरी पार पाडली याबद्दल त्याच्या फौजेच्या मनात एक मोठं समाधान होतं. आणि इकडं छत्रपती राजाराम महाराजांनी आपल्या निवडक लोकांसोबत तुंगा नदी पार केली होती. छत्रपती राजाराम महाराजांना पोहता येत नव्हतं, म्हणून यावेळी धिप्पाड शरीराच्या बहिर्जी घोरपडेंनी हिंदूरावांनी राजाराम महाराजांना आपल्या पाठीवर घेतलं होतं आणि पोहत पोहत तुंगा नदीचं पात्र पार केलं होतं. तुंगा नदीचं पात्र पार करून सगळी मंडळी लगबगीनं शिवमोगा शहरात पोहोचली. तिथं शहराच्या बाहेरच केळादी राणी चन्नम्माचं सैन्य तयार होतं. राजाराम महाराजांचं त्यांनी योग्य स्वागत केलं. राजाराम महाराजांना आपल्या सुरक्षेच्या घेऱ्यात घेऊन इक्किरीच्या राणी चन्नम्माच्या सैन्यानं त्यांना लगबगीनं इक्किरीच्या सुरक्षित किल्ल्याकडे न्यायला सुरुवात केली. छत्रपती राजाराम महाराजांना आपण जिवंत पकडलं आहे याची बातमी मोठ्या उत्साहानं अब्दुल खान बारहानं औरंगजेबाकडे पाठवली. तेव्हा मुघलांच्या गोटात मोठा उत्सव साजरा झाला. पण जेव्हा ही बातमी रायगडावर पोहोचली तेव्हा तर मोठा धरणीकंपच झाला होता. आणि त्यानंतर सगळ्या बिकट परिस्थितीचा अंदाज घेऊन रायगडवर अडकलेल्या महाराणी येसूबाईंनी जुल्फिकार खानासोबत तहाची बोलणी सुरू केली होती. रायगडाभोवती जुल्फिकार खानाचा अत्यंत भक्कम विळखा असल्यानं राजाराम महाराज सुखरूप आहेत या हेरांच्या बातम्या तिथं पोहोचायला फारच अडचण येत होती. पण मित्रांनो, मुघलांच्या गोटातला हा आनंद मात्र जेमतेम 2-3 आठवडेच टिकला. छत्रपती राजाराम महाराज समजून आपण कुणी तोतयाच पकडले आहेत हे कळल्यानं अब्दुल खान बारहा आणि त्याचा मुलगा हसन खान बारहा दोघंही चांगलेच खजील झाले. सगळ्या मुघल फौजेत त्यांची चांगलीच नाचक्की झाली होती. मित्रांनो, अब्दुल खान बारहानं यावेळी कैद केलेल्या 100 कैद्यांमध्ये मराठ्यांचे बरेच मातब्बर सरदारही होते, ज्यांच्यामध्ये सरदार रूपसिंह भोसले, पेशवा निळोपंतांचे धाकटे बंधू भैरवपंत मोरेश्वर पिंगळे हेही होते. या सगळ्या जवळपास 100 कैद्यांना विजापूरच्या कैदखान्यात ठेवण्यात आलं होतं. विजापूरच्या कैदखान्यावर अचानक छापा घालून या सगळ्या कैद्यांना सोडवण्याची एक महत्वाकांक्षी योजना सरसेनापती मामलकत मदार संताजी राजे घोरपडे आणि सागरचा बेडर राजा पिडिया नायक या दोघांनी मिळून बनवलेली होती. पण दुर्दैवानं औरंगजेबाला त्याच्या गुप्तहेरांकडून या योजनेचा सुगावा लागला आणि त्यानं सगळ्यांची मुंडकी उडवण्याचा आदेश दिला. दुर्दैवाची गोष्ट ही होती मित्रांनो की ज्या दिवशी सायंकाळी त्या सगळ्या कैद्यांना छापा मारून सोडवण्याची योजना होती, नेमकं त्याच दिवशी सकाळी सगळ्या कैद्यांचा शिरच्छेद करण्यात आला. आणि यामध्ये मालोजी राजे घोरपडे, रूपसिंह भोसले, भैरवपंत मोरेश्वर पिंगळे आणि अनेक मातब्बर मौल्यवान मावळी रत्न खर्ची पडली होती. आणि दुसरी दुर्दैवाची गोष्ट ही मित्रांनो की महाराष्ट्राच्या आपल्या जनतेला या कुडलीच्या 300 वीरांच्या बलिदानाची आणि त्यांच्या बलिदानाच्या महत्वाची बिलकुल माहितीच नाहीये. कुडलीच्या त्या 300 वीरांना माझे शतशः प्रणाम.
मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.